नमस्कार. शंभूराजांना वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न, रायप्पा महार यांचे बलिदान. शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला. शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला. रायगडावर बातमी पोहोचल्यानंतर शोककळा पसरली होती आणि स्वतः महाराणी येसूबाई देखील महाराजांना कसे सोडवायचे याचा विचार करत होत्या. अखेरीस महाराणी येसूबाई यांच्या आज्ञेवरून 7 ते 8 हजारांची फौज सज्ज झाली. पण औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा हा प्रश्न होताच. कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला. 5 लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर लढणे निवळ अशक्य होते. तसा प्रयत्न जरी केला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते. झटक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले. रायप्पा म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे. शंभूराजांचा रायप्पा हा बालपणापासून जिवलग मित्र होता. रायप्पाला हुंदका दाटून आला. येसूबाई राणी साहेबांकडे पाहत ते बोलू लागले, निदान आता तरी आम्हाला अडवू नका. राजांपर्यंत कसे पोहोचायचे ते पाहतो आम्ही. येसूबाईंचा निरोप घेऊन बहादूरगडच्या दिशेने रायप्पा निघाले. रायप्पांच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवप्पा. बहादूरगड पासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीने गावची गावं गपकार पडली होती. माणसांचा तर सोडा, आपण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती. परंतु रायप्पा मागे हटणारे नव्हते. काहीही झाले तरी त्यांना बहादूरगडाकडे पोहोचायचेच होते. बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली. चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं, फौजेत स्वार सैन्याला पाजायचं, हाच त्यांचा व्यवसाय होता. रायप्पांच्या लक्षात आले की हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची. त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जनकी मिळवली. त्या दख्खनी बिस्ती पथकात रायप्पा आणि देवप्पा सामील झाले. त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला. जे पथक आत किल्ल्यात जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले. दुपारी ऊन वाढले, सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली. बिस्सी चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते. तहानलेल्या फौजेला पाजत होते. औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानाच्या स्वागताला त्यांचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते. शंभूराजा आणि कवी कलश यांना कैद करून साखळ दंडाने जखडवून धिंड निघाली होती. तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र कल्पना नव्हती. ते पाणी पुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. रायप्पा पाणी पुरवत पुढे आले तेव्हा जमावातून मराठे 2 कैदी असे अस्पष्ट शब्द त्यांच्या कानावर पडले. थोड्या काळाने संभा हा शब्द रायप्पांच्या कानावर पडताच ते थरारून गेले. ते तसेच पाणी पुरवण्याच्या बहाण्याने गर्दीतून वाट काढत राजांची धिंड जिथून निघाली होती त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. त्यांनी समोर येत एका वळणावर शंभूराजांकडे पाहिले. राजांचे ते चमकदार डोळे त्यांच्या दृष्टीस पडले. राजांची नजरानजर झाली आणि राजे उदासवाणे हसले. शंभूराजांनी त्यांना ओळखले असावे. आपल्या राजाचे चालणारे हे हाल पाहून इनामी रायप्पांचे काळीज तुटत होते. खोड्याच्या घट्ट लोखंडी कड्या आणि बिजागऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या. सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळ्या उठत होत्या, पण हळूहळू सारे शरीरच बधीर होत गेले. जेव्हा शंभूराजे बहादूरगडाच्या मुख्य वेशीजवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला. राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे हे रायप्पांच्या लक्षात आले. रायप्पांचे रक्त उसळले, कानशिळे गरम झाले, धमण्या पेटल्या. काय होतं हे कळायच्या आधीच त्यांनी एकाकी झडप घातली. बंदोबस्तात असलेल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होतंय हे कळायच्या आधीच त्यांनी बाजूच्या 2 अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले. राजे शंभूराजे असे आरोळी ठोकत ते पुढे धावले. आपल्या तलवारीच्या घावांनी राजांच्या अंगातील साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न ते करत होते. इतक्यात संभा का आदमी, गनीम गनीम असा मोगलांनी गलका केला. राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पांच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या. सपासप वार झाले. रायप्पांची पाठ, बलदंड, खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले. रायप्पांच्या शरीराचे अगणित तुकडे झाले. रस्त्यात पडलेले रायप्पांच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत दिंड पुढे चालली होती. काय घडले हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला. त्यानंतर शंभूराजांना बहादूरगडवरून इंद्रायणी भीमेच्या संगमावर वढू तुळापूर येथे आणण्यात आले. महाराजांचे पुढे इथेच निधन झाले. धन्यवाद.